तैसे हरपले आपण पे पावे, तैसंता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानेश्वरी अध्याय 18व्या अध्यायातील 16व्या श्लोकावरली ही ओवी आहे. तैसे हरपले आपण पे पावे, तैसंता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपलीच मुक्तता जैशी दीपे दिसे पाहता, आपली वस्तू ना तरी दर्पण जो उठीजे, तो आपण या आपण भेटीजे, का तोय पाहता तोय होईजे, लवणे जेवी हे हसो परतोनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तो पाहणे जाऊनी आयते बिंबची होय. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानेश्वरी अध्याय 18व्या अध्यायातील ही 400व्या क्रमांकाची ओवी आहे. या ओवीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी या नयानं थोडंसं चिंतन आपण या ठिकाणी करायचं आहे. सुरुवातीला परिहार देताना या सिद्धिविनायक देवालय तुरुंबे या ठिकाणी सालाबादप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह बऱ्याच वर्षाची परंपरा आहे. आणि असा परंपरेने चालत आलेला हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये प्रतिवर्षी आम्ही श्रवणासाठी आहे. पण चालू वर्षी थोडासा सांगायचा बोलायचा योग आला. ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर अवलंबून असतात. जसं जसं ज्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन सगळ्याच गोष्टी प्रारब्धावर अवलंबून असतात. आणि तत्वज्ञानानं आजची सेवा माझ्या भाग्यात होती, माझ्या प्रारब्धात होती, आणि त्या प्रारब्धानं मला ही सेवा प्राप्त झालेली. आता या ठिकाणचा विचार केला तर बरेचसे मोठमोठे वक्ते या ठिकाणी प्रवचनकार कीर्तनकार येऊन गेलेले आहेत. ज्याच्या त्याच्या ज्ञानाच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं प्रतिपादन ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असेल, भगवद्गीतेच्या माध्यमातून असेल, किंबहुना गाथ्याच्या माध्यमातून असेल, प्रत्येकानं आपापल्या परीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला सुद्धा या ठिकाणी चिंतन मांडताना समोर असलेले सर्व आपले वारकरी भाविक आप्त आहेत. वयानं ज्ञानानं माझ्यापेक्षा सर्व श्रेष्ठ आहेत. माझ्यापेक्षा जास्त पावसाळे काढलेले सर्वजण तुम्ही आहात. बऱ्याच वक्त्यांची श्रवण केलेलं आहे. मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन, पायीवरी काय बोलायचं माझ्यासारख्या पामरानं या ठिकाणी. पण असो आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तद्वज्ञाने या ठिकाणी चिंतन करायचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपणच आपल्या आत्मस्वरूपाला विसरलोय. कुठं हरवलोय? काय हरवलंय आपलं? आम्ही काय घेऊन आलेलो होतो आणि हरवलंय? काय आलोय काय घेऊन? आम्ही काय घेऊन आलो आणि आमचं नेमकं हरवलंय काय, आणि ते सापडायला पाहिजे आपल्याला. आणि ते दाखवून देणारे कोण असतील तर ते संत महात्मे आहेत. संतांच्या शिवाय दाखवणारं कोणीही नाही. मग काय संत महात्मे दाखवतात? या प्रपंचातल्या वस्तू हरवलेल्या संत महात्मे दाखवतात. काय दाखवतात आपल्याला? संसारात जे तुम्ही आम्ही काय खटाटोप करून जमव केली, बरासा खटाटोप केलाय आणि बरीचशी माया जमवलेली आहे, ती हरवली आहे काय आपली? बरं, ते मिळवण्यासाठी तरी आपला मनुष्य जन्म आहे का? अजिबात नाही. लक्षात घ्या.
मनुष्य जन्म भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेला आहे कशासाठी? देवी दिला देह भजना गोमटा. भजनासाठी भगवंतानं तुम्हा आम्हाला हा देह दिलेला आहे. महाराज म्हणतात नरदेह निदान लागली हाती उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. देव व्हायचं म्हणलं तर या नरदेहानं होता येतं, पण नुसतं होता येतं म्हणून होईल का? महाराजांनी पुढं घातले तरी का चित्ती न धरावा. चित्तामध्ये त्याला धरायला पाहिजे, साठवायला पाहिजे. मग चित्तामध्ये साठवणं एवढं सहजासहजी सोपी गोष्ट आहे काय? एखादी वस्तू या ठिकाणची घ्यायची आणि खिशामध्ये ठेवणं एवढं सोपं आहे का? ते एवढं सोपं नाही. चित्तामध्ये तो तसा सहजासहजी राहू शकत नाही. भल्या भल्यानं त्यानं चकवा दिलेला आहे. मी म्हणणाऱ्याला चकवा दिलेला आहे त्यानं, एवढा तो सामान्य नाही. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नटधारी आहे तो. तुम्ही आम्ही सहजासहजी जर त्याला प्राप्त करून घेतो म्हणलं तर तो सहजासहजी प्राप्त होण्यासारखा नाही. मग त्याला प्राप्त करायचा आहे, त्याला मिळवायचा आहे, तो हरवलाय. नेमकं काय झालंय आपलं? किंबहुना सोय जीव आत्म याची लाय ते तया जे होय ते ना सुख म्हणलेला आहे. ते जे होय तया नाम सुख. जीव आणि आत्मा, जीव आत्म्यापासून बाजूला गेलेला आहे. जो तो त्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. सुख सुख म्हणजे नेमकं काय? ज्या सुखासाठी तुमची आमची ही धडपड चाललेली आहे ते सुख कुठं आहे? आजपर्यंत आपली ही सगळी तळमळ चालली या सर्व सुखाची अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशासीन पावला माया वेष्टीला जीव माझा. ज्या सुखासाठी तुम्ही आम्ही ही सगळी धडपड करायला लागलोय ते प्राप्त करण्यासाठी ही तळमळ चाललेली आहे. ते सुख म्हणजे नेमकं काय आणि ते सुख म्हणजे नेमकं कोणतं? कधी आपण याचा विचार केला का? कधीच आपण विचार केलेला नाही. इंद्रियापासून मिळणारं सुख आहे काय? ते इंद्रियजन्य आहे का? भक्तीचं सुख इंद्रियजन्य सुख असेल, ब्रह्मसुख असेल. विषयांच्या पासून सुख आपण प्राप्त करून घेतो. ह्या प्रपंचामध्ये ज्या विषयापासून तुम्ही आम्ही सुख भोगतो ते सुख कितपत आपल्याला प्राप्त होतं? कितपत ते टिकतं आपल्याला? विषयापासून विषयाचे समसुख ज्ञानोबराय म्हणतात बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. विषयाचं सुख कसं आहे? आभराची सावली. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी सूर्य आल्यानंतर ढग सूर्याच्या आड आल्यानंतर सावली आली, आपल्याला बरं वाटलं. पण किती वेळ राहणार ती सावली? आभराची सावली जाईल रया. तद्वज्ञाने विषयातलं सुख आहे. म्हणजे विषयाचं जे सुख आहे ते क्षणाक्षणाला घटत जाणारं सुख आहे. पुढे भक्तीचं सुख सांगितलं. भक्ती सुख प्रतिक्षण वर्धमानम. क्षणाक्षणाला भक्तीचं सुख काय होतं? वाढत जातं. आणि मग तिसरं सुख संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला जे सांगितलं ते सुख ब्रह्मसुख आहे. ते ब्रह्मसुख जे आहे त्या ब्रह्मसुखामध्ये कमीही होत नाही आणि वाढतही नाही असं ते ब्रह्मसुख आहे. आणि ते सुख जे आहे ते सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचं. आणि ते सुख आपल्याला प्राप्त करून देणारे कोण असतील तर ते संत महात्मेच आहे. संत महात्म्यांच्याशिवाय ते आपल्याला कोणी दाखवणार नाही. मग ज्या सुखासाठी तुमची आमची धडपड चाललेली आहे ते सुख प्राप्त आपल्याला करायचं आहे. म्हणून किंबहुना सोय जीव आत्मा याची आहे ते जे होय तया नाम सुख म्हणलेलं आहे. जीव आणि आत्मा एकामेकापासून बाजूला गेलेले आहेत. मग गेल्यात काय आहेत? बाजूला अजिबात गेलेलंच नाही. लक्षात घ्या. आपल्याला तसा भास झालेला आहे, भ्रम झालेला आहे. तो भ्रम फक्त बाजूला करायचा आहे. महाराज आम्हाला नेहमी सांगतात परमार्थामध्ये काय करायचं आहे? काय इकडली वस्तू तिकडं नेऊन ठेवायची आहे? काय तिकडली वस्तू इकडं नेऊन ठेवायची आहे? काही परमार्थामध्ये बाकीचं काही करायचं नाही. फक्त आपण आपली बुद्धी स्थिर ठेवून परमार्थ करणे. काही दुसरं काही करावं लागत नाही. लक्षात घ्या. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात तैसे हरपले आपण पे पावे. काय हरवलं आपलं नेमकं? कुठं हरवलंय नेमकं? कोण सांगणार हे? ते सांगणारे संत महात्मे आहेत. लक्षात घ्या. आपण हरवलं
जे हरवलंय ते सांगणारे, ते दाखवून देणारे, ते सांगणारे संत महात्मे संतांच्या शिवाय दुसरं तिसरं कोणीही नाही. मग काय हरवलं नेमकं आपलं? ज्या स्वरूपापासून आम्ही बाजूला आलेलो आहोत, जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाला आम्ही विसरलो आणि विसरल्यामुळं ही आमची काय झालेली आहे, पळापळ धडपड धडपड सतत चाललेली आहे. महाराज म्हणतात विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. विसरल्यामुळं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. सतत सतत प्रत्येक जन्मामध्ये आपली ही काय चाललेली आहे, फजिती चाललेली आहे. मग ही फजिती जर नको असेल तर आपण ज्या गोष्टीला विसरलोय ती गोष्ट हरवली, ती गोष्ट आपल्याला प्राप्त करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते प्राप्त करून घेता येईल कशानं? तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. याच शरीरानं ते प्राप्त करून घेता येतं, इतर कुठल्याही शरीरानं प्राप्त करून घेता येत नाही. मी नेहमी सांगतो 83,99,999 जीव योनी आम्ही भोगलेले आहेत. त्यामध्ये अंडज, ग्यारस, स्वेदज आणि हृदबीज 4 खाणी. काही जीव अंड्यातून जन्माला येणार आहेत, काही जीव वारेतून जन्माला येणार आहेत, काही जीव बियांच्या पासून रुजणारे वृक्ष वगैरे आहेत आणि काही जीवांचा जन्म घामापासून होतो. म्हणजे अशा 4 खाणीतून 83,99,999 जीव योनी भोगल्या आम्ही या सगळ्या योनी भोगलेल्या आहेत आणि त्या भोगून आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. मग इतक्या ज्या योनी आहेत त्यातल्या कुठल्याही योनीनं भगवंताचं भजन करता येत नाही, भगवंताला प्राप्त करून घेता येत नाही. फक्त त्यासाठी ही एकच मनुष्य योनी आहे. लक्षात घ्यायचं, हे एकच शरीर असं दिलेलं आहे भगवंतानं की याच योनीनं फक्त आपल्याला जन्म मरण खंडित करता येतं. तैशे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. हे जन्म मरणाचं जे काय आपलं चाललेलं आहे एरझार पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे सतत चाललेलं आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. किती जन्म झाले आपलं याच्या अगोदर काय माहिती आहे का आम्हाला? अजिबात माहीत नाही. आम्हाला महाराज नेहमी विनोदानं सांगतात किती बारशापासून किती शर्ट झालीत आपली, माहिती आहे काय महाराज? ते सुद्धा आपल्याला काय सांगता येणार नाही. मग जन्म काय सांगता येतील? कितीतरी जन्म आपलं झालेलं आहेत. एवढ्या सगळ्या योनी बघून आम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग हा जो मनुष्य जन्म भगवंतानं आम्हाला दिलेला आहे, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरो. भगवंताला जोडण्यासाठी हा मनुष्य जन्म दिलेला आहे आपल्याला, लक्षात घ्या. पण या मनुष्य जन्माचं आम्ही काय करायला लागलोय? जे नको करायला पाहिजे ते करायला लागलोय आणि संतांनी जे करायला सांगितलेलं आहे ते आम्ही करायच्या नादालाच लागत नाही. का तर आपल्याला त्याची गरज वाटत नाही. लक्षात घ्या, परमार्थात गरज कळायला पाहिजे. परमार्थ कशासाठी करायला लागलोय, कुणासाठी करायला लागलोय हे कळणं गरजेचं आहे. आम्हाला वाटायला लागलंय मी यांच्यासाठी करतोय, मी त्यांच्यासाठी करतोय. कोणी कुणासाठी परमार्थ करत नाही, स्वतःसाठी परमार्थ करायचा आहे. लक्षात घ्या, आपुली आपण करा सोडवल संसार बंधन तोडावे गी. कोणी कुणाला सोडवायचं आहे? आपणच आपली सोडवणूक करून घ्यायची आहे. बांधलंय कुणी आपल्याला? आपणच आपल्याला बांधून घेतलेलं आहे ना. महाराजांचं उदाहरण आहे, तुकोबराय सांगतात माकडे मोठीशी धरिले फुटाने गुंतले ते नेनो हात तेते. काय सांगितले त्या महाराजांनी त्या दृष्टांताच्या निमित्तानं? माकड असतंय, माकड पकडणारी जे काय म्हणतोय त्याला आपण, ते पारधी काय त्याला काय म्हणतात ते आपलं मदारी. माकड पकडणारे जे मदारी असतात ते काय करतात? एखाद्या माळावर जायचं, एखादं अरुंद तोंडाचं गाडगं घ्यायचं, खाली रुंद आणि वर तोंड त्याचं अरुंद, आणि त्या गाडग्यामध्ये काय ठेवायचं? फुटानं. का? माकडाला फुटानं आवडतात म्हणून त्या गाडग्यामध्ये फुटानं ठेवायचं, ते अरुंद तोंडाचं गाडगं, आणि बाजूला जाऊन बसायचं. इकडं तिकडं थोडा वेळ झाला की त्या फुटाण्याच्या आशेनं ते माकड तिथं येतं आणि त्या गाडग्यामध्ये काय करतं? हात घालतं. आता हात घालताना
हात असा चिवळ करून घातलेला असतो आणि हात घातल्यानंतर त्यामध्ये गाडग्यात काय असतात, फुटाणं. मग ते फुटाणं मुठीमध्ये धरतं असं जाम. आता मूठ झाली मोठी, आता हात बाहेर येत नाही. आता ते माकड बराचसा प्रयत्न करतं हात बाहेर काढायचा, पण हात काय बाहेर येत नाही. काय येत नाही तर मुठीत फुटा नाही, त्या फुटाण्यामुळं त्या गाडग्यातनं हात बाहेर येत नाही. आता तो जर हात बाहेर यायचा असेल तर फुटाणं सोडायला पाहिजे. माकड फुटाणं सोडायला तयार नाही आणि ही संधी साधून तो मदारी काय करतो, त्याला अलगद पकडतो. आता ही त्या माकडाची गोष्ट झाली. आपलं काय चाललंय, तुम्ही आम्ही सुद्धा महाराजांनी त्या माकडासाठी ही कथा सांगितलेली नाही किंवा दृष्टांत सांगितलेला नाही. तुमचं आमचं तेच झालंय. आम्हाला कुणी बांधलंय प्रपंचामध्ये, बांधलंय काय कुणी, आमचं आम्हीच बांधून घेतलंय. आम्हाला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, माझी बायको, माझी मुलं, माझा भाऊ, माझी बहीण, हे काय, माझी शेती, माझी गाडी, माझा बंगला, कुणी घेतलंय करून, आपणच घेतलं नाही सगळं जडून. पाप पुण्य अंगी घेतले जडून. कुणी घेतलं, कुणी लादलंय का आपल्यावर, कुणीही लादलेलं नाही. आपणच आपल्याला हे सगळं माझं 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 म्हणून डोक्यावर घेऊन बसलोय आणि आपण अडकलोय आणि आता वाटायला लागले आता आम्हाला यातनं कोण सोडवणार, कोण सोडवणार. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हित सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, येथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून. कोण सोडवणार, सद्गुरूंच्या शिवाय संतांच्या शिवाय यातनं सोडवणारं कोणीही नाही. मग हे कळवून आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे कळवून देणारे कोण असतील तर ते संत महात्मे श्री गुरुच, त्यांच्याशिवाय कोणीही कळवून देणार नाहीत, लक्षात घ्या. मग नेमकं आम्ही कुठं हरवलोय हे दाखवणारेच संत महात्मे आहेत, लक्षात घ्या. मग हे संत महात्मे जर दाखवत असतील तर संतांच्यापर्यंत आपण पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. मग संतांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सहजासहजी संत भेटू शकत नाहीत. नाथ महाराज म्हणतात, ऐशे कैशे याने भेटत इथे साधू भेटतील का, सहजा चंद्रामूर्त सुखे शेववील, असता जाता रवी धरवेल, बाह्या येळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल का. काय सांगितलं बघा महाराजांनी, मावळायला चाललेला सूर्य धरता येईल, सोपी गोष्ट आहे का, अशक्य आहे. पण महाराज म्हणतात ती सुद्धा शक्य होईल. असता जाता रवी धरवेल, बाह्या येळा सागर तरवेल, खवळलेला समुद्र तरुण जाणं सोपी गोष्ट नाही, पण महाराज म्हणतात ते सुद्धा शक्य होईल. चंद्रामृत सुखे शेववील, चंद्राचं अमृत सुखानं सेवन करणं अशक्य आहे, पण महाराज म्हणतात ते सुद्धा शक्य होईल. या तीन गोष्टी यदा कदाचित शक्य होतील, परित्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसे याने भेटत इथे साधू, साधू महात्मे संत महात्मे सहजासहजी भेटू शकत नाहीत. आपण किती जरी भेटावेत म्हणून नुसता प्रयत्न केला तर ते भेटू शकत नाही. त्यासाठी ईश्वराची आपल्यावर कृपा व्हावी लागते, लक्षात. जोपर्यंत ईश्वराची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला साधू भेटू शकत नाहीत, कारण ईश्वरच साधू महात्म्यांची श्रीगुरूंची भेट घालवून देतात. मग ईश्वराची कृपा व्हायची असेल तर ईश्वर तरी आधी आपल्याला भेटायला पाहिजे. मग ईश्वर तरी सहजासहजी आपल्याला तसे भेटू शकतील का. आम्ही देवदेव देवदेव करीत फिरलो तर करतो का नाही. आम्ही भक्ती सगळीच करतोय, भक्ती कोण करत नाही. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, मनुष्य जीवाचा स्वभावच भजन करत आहे. कोण भजन देव पूजा करत नाही. सगळीच लोक भक्ती करतात भगवंताची, मग कोण कुठल्या देवाची, कोण कुठल्या देवाची. ज्ञानोबराय जसे म्हणतात, कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी, कोण कुठल्या देवाची कोण कशी करेल काही सांगता येत नाही. आपल्या मराठी धर्मामध्ये तरी 33 कोटी देव आहे. महाराजांनी सांगतात सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा, गुरुवारी वेगळा, शुक्रवारी वेगळा, शनिवारी वेगळा, रविवारी वेगळा. संपलं काय, संपलं वार संपले तरी आमचं द्याव संपत नाही. द्याव आमचं अजून शिल्लकच राहिला. आणि जर वार जादा असतं तरी आणि आम्ही द्याव वाढवलं असतं. ही अवस्था आमची आहे, लक्षात घ्या. मग तो जो देव आहे तो भेटायला म्हणजे सहजासहजी भेटू शकेल का. एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा,
तेने विन जीवा सुख नाही. तो एक देव आपलासा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तोपर्यंत आपलंही दळगत नाही. मग तो देव सुद्धा आपल्याला जर भेटायचा असेल, प्राप्त व्हायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये शास्त्रानं 3 दोष सांगितलेले आहेत. मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष, 3 दोष शास्त्रानं सांगितले आहेत. मलदोष म्हणजे पाप करण्याची वासना, विक्षेप दोष म्हणजे चित्ताची चंचलता आणि आवरण दोष म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे 3 दोष निवृत्त झाल्याशिवाय आपल्याला त्या ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि यातला पहिला जो दोष आहे मलदोष म्हणजे पाप करण्याची वासना. पाप करणं थोडं बाजूलाच, नुसती वासना सुद्धा असता कामा नये. वासना सुद्धा वाईट आहे. काय झालं तर जडभरत राजाचं, जडभरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने. नुसती वासना मनात होती, लक्षात घ्या. वासनेनं त्याला परत हरणाच्या जन्माला जावं लागलं होतं. मग तुमच्या आमच्या मनामध्ये किती वासना येतात. नुसतं पाप करण्याची वासना सुद्धा वाईट आहे. मी नेहमी उदाहरण सांगतोय. आपल्याला माहिती आहे द्रौपदीची काय अवस्था झाली होती हो. 5 पांडव आणि 6वा कर्ण. आता कर्ण कोण होता? पांडवांचा भाऊच होता. कर्ण सुद्धा पांडवांच्या सारखा राजबिंडा देखना पुरुष होता. द्रौपदी एक वेळ सकाळच्या वेळी केस विंचरीत महालामध्ये उभा राहिलेली असताना समोरून कर्णाचा रथ गेलेला होता. आता समोरून नुसता कर्णाचा रथ गेला. द्रौपदीनं कर्णाकडे नुसती दृष्टी टाकल्याबरोबर मनामध्ये विकल्प निर्माण. काय मनामध्ये आलं? जसं हे 5 पांडव आहेत तसं हा 6वा असता तर, एवढंच मनामध्ये आलं होतं. मनामध्ये आलं आणि ते लगेच निघून सुद्धा गेलं. आता द्रौपदी सामान्य नव्हती. परत तिच्या मनामध्ये तो विषय सुद्धा नव्हता. पण तेवढं भगवंताला खपलं नाही. द्रौपदीच्या मनामध्ये विकल्प आलेला आहे. द्रौपदीनं सांगितलं आताच द्रौपदीला सावध केलेली बरी. आणि मग एक दिवस भगवंतानी बेत आखला आणि हे 5 पांडव, द्रौपदी आणि भगवंत गेलेत. वनामध्ये फिरत 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 गेल्यानंतर त्या ठिकाणी एक असं जांभळाचं भलं मोठं झाड होतं. आणि त्या जांभळाच्या खाली एक ऋषी ध्यानाला बसलेले होते. आणि त्या जांभळाला एकच जांभळाचं फळ लागलेलं होतं. भलं मोठं ते फळ होतं जांभूळ. ते ऋषी ध्यानाला बसलेले होतं. ते फळ त्या ऋषींच्यासाठी लागत होतं. ध्यानातनं ते ऋषी उठलेत की ते फळ खायचं आणि परत ध्यानाला बसायचं असा त्यांचा नित्यक्रम होता. ही सगळी मंडळी त्या झाडाजवळ गेली आणि ते फळ वगैरे पाहिलं, ते ऋषी वगैरे पाहिलं. आणि मग भीमानं काय केलं? ते फळ तोडलं. आता ते फळ तोडल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, अरे बाबा ते फळ का तू तोडलंस? फार मोठा अपराध केला म्हणजे तू. कारण ते जे एक फळ आहे हे ऋषी ध्यानाला बसतात, ते वर्ष 6-6 महिने ध्यानातून उठत नाहीत. ते उठल्यानंतर ध्यानातनं फक्त तेवढं एक फळ खातात आणि परत ते ध्यानाला बसतात. आणि आता ते तू फळ तोडलंस आणि ते जर समजा आता ध्यानातून उठलेत आणि जर त्यांनी तुम्हाला शाप दिला तर आता काय करायचं? मग ही मंडळी म्हणली, देवा आता तुम्हीच याच्यावर काय तो मार्ग काढा. आता देव म्हणलेत आता त्याच्यावर मार्ग एक आहे, पण एवढा सामान्य मार्ग नाही. जसं आता हे फळ तोडलं तसं ते फळ परत झाडाला चिकटवायचं. आता तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे. मग त्यांना पश्चाताप झाला. आता काय करायचं? आता हे जोडता येणार नाही देवा, आता तुम्हीच परत आणि काहीतरी त्याच्या उपाय सांगा. भगवंत म्हणले आता याच्यावर एक उपाय आहे. आतापर्यंतच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेवढं जेवढं काय पुण्य कमावलेलं आहे आणि पाप काय केलं नसेल तर त्या फळाला संकल्प सोडायचा आणि मग ते फळ काय होईल? हळूहळू वर जाऊन झाडाला चिकटेल. ठीक आहे म्हणलेत. आता हे 5 पांडवांनी काय पाप केलेलं होतं काय त्यांच्या जीवनामध्ये? अजिबात काही पाप केलेलं नव्हतं. त्यांना ती गोष्ट मान्य झाली. त्यातनं एक जण आपलं सुरुवातीला धर्मराजा गेला फळाजवळ, त्यांनी पाणी हातावर सोडलं, संकल्प सोडला माझ्याकडून अजिबात कुठलंही पाप घडलेलं नसेल आणि जेवढं काय माझं पुण्य घडलं असेल तेवढं मी या फळाला अर्पण करतो म्हणल्यानंतर पाणी सोडलं आणि 2 फूट ते फळ काय झालं? वर आलं. मग नंतर नकुल, सहदेव, भीम, अर्जुनी तो गेल्यानंतर प्रत्येकाने तशा पद्धतीनं संकल्प वगैरे सोडला.
2-2 फूट ते फळ हळूहळू हळूहळू वर चढत गेलं आणि आता 2 फूट राहिलेलं होतं फक्त झाडाला चिकटायला. आणि मग भगवंतांनी सांगितलं, द्रौपदी आता तू संकल्प सोड, म्हणजे ते राहिलेलं तेवढं फळ आता ते झाडाला चिकटतंय. द्रौपदीच्याही मनात काही नव्हतं. द्रौपदी त्या ठिकाणी गेली. जसं त्या 5 पांडवांनी संकल्प सोडला होता त्या पद्धतीनं द्रौपदीनं सुद्धा हातामध्ये पाणी घेतलं आणि तशी बोलली, माझ्याकडून काय आतापर्यंत चूक घडलेली नाही आणि जेवढं काय मी पुण्य केलं असेल तेवढं मी या फळाला अर्पण करते म्हणली. आणि द्रौपदीनं पाणी सोडलं आणि काय आश्चर्य महाराज, ते फळ खाली पडलं. आता खाली पडलं म्हणल्यानंतर पांडवांचा क्रोध आला. द्रौपदीकडून निश्चितच काहीतरी अपराध घडलेला आहे, काहीतरी दोष घडलेला आहे, द्रौपदी दोषी आहे असं वाटलं. पण भगवंताने त्यांना सावरले. थांबा म्हणले, आपण तिला विचारूया. आणि मग भगवंताने द्रौपदीला विचारलं, द्रौपदी बघ तुझ्यामध्ये काय तुझ्याकडून दोष घडलेला आहे का? द्रौपदीनं बराच विचार केला पण काही नाही म्हणले माझ्याकडून माझ्या जीवनामध्ये घडला. बघ म्हणलेत, आता देवच होते ते, त्यांनी थोडासा क्ल्यू दिला आणि बघ म्हणलेत काय झाले काय. त्यावेळी द्रौपदी म्हणली, एक दिवस असंच मी महालामध्ये असताना कर्णाचा रथ समोरून गेलेला होता आणि कर्णाला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये फक्त आलं होतं, जसे 5 पांडव आहेत तसा हा 6वा असता तर, एवढं मनामध्ये आलेलं होतं. पण ते मी विसरून सुद्धा लगेच गेले. त्या व्यतिरिक्त माझ्याकडून काय घडलेलं नाही, मला क्षमा करा म्हणली. आणि मग देवाने सांगितलं, जा म्हणलेत आणि तू तशा पद्धतीला संकल्प सोड, त्या व्यतिरिक्त माझ्याकडून काही चूक झालेली नाही आणि आता परत कधीही माझ्याकडून अशी सुद्धा चूक कधी घडणार नाही, अशी तिथं प्रार्थना कर आणि पाणी सोड म्हणून सांगितलं. आणि मग द्रौपदी त्या ठिकाणी गेली आणि द्रौपदीनं तसं संकल्प सोडला. आणि काय आश्चर्य झालं महाराज, ते फळ जाऊन काय झालं, झाडाला चिकटलं. पण चिकटताना काय झालं, उलटं चिकटलं. त्याला म्हणून जांभळाला दोन्हीकडे देठ आहेत बघा. का सांगितलं हे मी सगळं? नुसतं मनामध्ये आलेलं होतं तरी सुद्धा एवढ्या संकटाला सामोरं जावं लागलं. म्हणजे मलदोष आहे हा फार वाईट आहे, लक्षात घ्या. म्हणजे हो मलदोष समजा निवृत्त करायचा असेल तर मलदोष निवृत्त व्हायला पाहिजे. परत दुसरा विक्षेप दोष सांगितला. विक्षेप दोष म्हणजे चित्ताची चंचलता सांगितली. आता चित्ताची चंचलता म्हणजे कसं असते बघा, आपल्याला आता इथं मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे, सप्ताहाला जावं, काय घरातलं प्रपंचातलंच काहीतरी करत बसावं, टीव्ही बघित बसावं आणि काय करत बसावं, द्विधा मनस्थिती निर्माण होती, चित्त स्थिर राहत नाही, लक्षात घ्या. हा दोष आहे. मग हे 2 दोष आहेत शास्त्र सांगतं हे. आणि तिसरा जो दोष आहे आवरण नावाचा म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. 3 दोष आहेत शास्त्र सांगतं, यातले 2 दोष आहेत मलदोष आणि विक्षेप दोष. हे 2 दोष स्वतःहून निवृत्त करावे लागतात. हे 2 दोष कोणीही काढू शकत नाही. आपला गैरसमज होतो देव काढतील श्रीगुरु काढतील, अजिबात नाही. हे 2 दोष स्वतःहून निवृत्त करावे लागतात. शास्त्रानं सांगितलं की निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने हे 2 दोष निवृत्त होतात. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना आपल्याकडून नित्य घडायला पाहिजे. आणि हे 2 दोष निवृत्त झाल्यानंतर मग आपल्याला ईश्वराची प्राप्ती होती, ईश्वराची कृपा होती. आणि ईश्वराची कृपा झाल्यानंतर तिसरा जो आवरण नावाचा दोष आहे तो दोष घालवण्यासाठी तो दोष सुद्धा ईश्वर काढू शकत नाहीत. तो अधिकार ईश्वराला सुद्धा नाही. ईश्वर प्राणी कर्म सापेक्ष या जगाचा कर्ता आहे, लक्षात घ्या. या जगाचा नियंता आहे, प्राणी कर्म सापेक्ष. ज्याचं जसं कर्म असेल तशा पद्धतीनं तो फक्त भोगवून घ्यायचं काम करतो. त्यामध्ये बदल करायचा अधिकार ईश्वराला नाही. आम्हाला वाटतंय माझं देवान वाईट केलं, त्याचं चांगलं केलं, मी एवढं हे करतोय आणि असं माझं का व्हावं. कुठंतरी पाठीमागल्या जन्मामध्ये आपण काहीतरी चुका केलेल्या आहेत, काहीतरी दोष घडलेले आहेत, त्यामुळं हे सगळं भोग आपल्याला भोगावं लागतात. ईश्वर फक्त भोगवून घ्यायचं काम करतो. जसं एखादा कर्ता पुरुष एखाद्या कुटुंबामध्ये असतो, नवरा बायको दोघंच नाहीत, मुलं आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, कुटुंब आहे, 7-8 जणांचं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये एखादा कर्ता पुरुष असतो. आता 2 लहान मुलं आहेत. आता 2 लहान मुलामध्ये एखादा व्रात्य आहे म्हणजे काय, खोडकर आहे, आणि एखादा चांगला आहे, सद्गुणी आहे, जे सांगेल ते सगळं ऐकतो. आणि जो खोडकर आहे तो कुणाचं ऐकत नाही. वडील सांगू द्यात, आई सांगू दे, कोणीही सांगू देत, कुणाचंही ऐकत नाही असा आहे. मग ते वडील, तो जो कर्ता पुरुष असतो तो काय करतो, जो चांगला आहे, सद्गुणी आहे, त्याला काय करतो, शाबासकी देतो, त्याला गोंजारतो, पाठीवरून त्याच्या थाप मारतो.
आणि जो खोडकर आहे त्याला काय करतो, एखादा धपाटा लावायचा, काहीतरी एखादी काठी मारायची, शिव्या देणे, होते का नाही? म्हणजे जसा जो कर्ता पुरुष त्या कुटुंबाचा, ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला शिक्षा किंवा त्याचं भोग देतो का नाही? तत्वज्ञानं हे जगत नावाचं एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा नियंता म्हणजे कर्ता तो ईश्वर आहे. प्राणी कर्मसापेक्ष मी सांगितलं, म्हणजे ज्याचं जसं कर्म असेल, मग आमचं जसं कर्म असेल तसं आपल्याला तो भोग भोगवतो. जर आपलं जर कर्म वाईट असेल तर वाईट भोग भोगावं लागणार, चांगलं कर्म असेल तर चांगलं भोग भोगावं लागणार. तो फक्त भोगवून घ्यायचं काम करतो, कारण कर्माचा सिद्धांतच आहे की कुठलंही कर्म फळ दिल्याशिवाय राहत नाही, फळ देतच. मग ते कधी तातडीनं लगेच देईल, 4-2 तासानंतर देईल, 4-2 महिन्यानंतर देईल, 4-2 वर्षानंतर देईल. काही कर्म अशाही की 4-2 जन्मानंतर भोगावे लागतात, म्हणजे 4-2 जन्म जावे लागतील, पुढच्या 4 जन्मानंतर ती कर्म भोगावी लागतील. हे शास्त्रानं सांगितलेलं आहे तुम्हा आम्हाला. आणि मग असा जो ईश्वर आहे तो ईश्वर आपल्याला काय करतो, आपलं मलदोष विक्षेप दोष निवृत्त झाला की तो ईश्वर आपल्याला एखाद्या श्रीगुरूंची भेट घालून देतो. जसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. देव काय झाले तुकोबरायांच्या जीवनामध्ये, स्वतः गुरु रूपानं तुकोबरायांना भेटलेत, म्हणजे देव गुरु झालेत. आणि तुकोबरायांचं काय, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्याच्या रूपानं जसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये स्वतः गुरुरूपाने भेटले देव, तत्वज्ञानं ईश्वर एखाद्या सद्गुरूंची भेट घालून देतील, नाहीतर आपणच श्रीगुरू म्हणून भेटतील. हे ईश्वराचं कार्य आहे. आणि एकदा जर आपल्याला त्या श्रीगुरूंची भेट झाली, एकदा श्रीगुरू भेटलेत की मग श्रीगुरू आपल्या अंतकरणामध्ये असणारा तिसरा जो दोष आहे आवरण नावाचा, म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान, हा दोष अत्यंतिक महत्त्वाचा आहे. आणि त्या दोषामुळंच आपण आपल्या स्वरूपाला विसरलोय. तैशी हरपले आपण पे पावे, तो दोष आहे. जोपर्यंत तो दोष निवृत्त होत नाही तोपर्यंत आपण हरपल्याला सापडत नाही. मग तो दोष घालवण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंची अत्यंतिक गरज आहे. मग श्रीगुरू आपल्याला आम्हाला तो दोष दाखवून देतील. लक्षात घ्या, आपण आहोत कोण आणि वाटायला लागलंय कोण? आपण आहोत देव, पण वाटायला लागलंय जीव. हा भ्रम आहे, लक्षात घ्या. आपण देव असताना जीव वाटणं हा भ्रम आहे. आणि हा भ्रम घालवण्याचं काम कोण करत असतील तर ते श्रीगुरू संत महात्मेच करतात. लक्षात घ्या. मग हे सहजासहजी तसा भ्रम आपल्याला झालेला आहे. हा काय आत्ताचा आहे का? हा अनादी कालापासून चालत आलेला आहे, हे लक्षात घ्या. आजकालचं नाही. 1-2 दिवसात, 1-2 कीर्तनात, 1-2 प्रवचनात हा भ्रम निवृत्त होईल का? भ्रम निवृत्त होऊ शकणार नाही. अगोदर भ्रम कळायला पाहिजे. लक्षात घ्या. आपल्याला कळतो का? भ्रमच अगोदर कळत नाही. कारण उदाहरण देत असताना आपल्याला रज्जू सर्पाचं दृष्टांत दिलं आहे. ज्या रज्जूवर आपल्याला भासलेला सर्प आहे, तो भासलेला रज्जूवर भासलेला सर्प निवृत्त व्हायचा असेल तर ज्ञान कशाचं व्हायला पाहिजे? रज्जूचं ज्ञान व्हायला पाहिजे. शास्त्र सांगतं जे ज्याच्या अज्ञानानं भासतं ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. सर्प भासला कशाच्या अज्ञानानं? दोरीच्या अज्ञानानं. पडलेली आहे दोरी पण वाटायला लागले सर्प. भासला कशामुळं सर्प? दोरीचं अज्ञान असल्यामुळं सर्प भासायला लागलाय. मग सर्पाची जर निवृत्ती व्हायची असेल तर ज्ञान कशाचं व्हायला पाहिजे? दोरीचं ज्ञान व्हायला पाहिजे. ज्यावेळी दोरीचं ज्ञान होईल त्यावेळी सर्प काय होतो? निवृत्त होतो. म्हणजे सर्प भासलेला निवृत्त होतो. तद्वज्ञान आपल्याला आम्ही देव असताना जीव वाटायला लागले. लक्षात घ्या. मग व्हायला पाहिजे ज्ञान कशाचं? मी देव आहे याचं ज्ञान व्हायला पाहिजे. ज्यावेळी मीच देव आहे याचं ज्ञान होईल त्यावेळी जीव वाटायचा संबंधच येणार नाही. मीच देव आहे म्हणल्यानंतर मग जीव वाटेल का? वाटणारच नाही. मग हे सहजासहजी होणार आहे का? मी देव आहे हे कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची सेवा करावी लागेल. लक्षात घ्या. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सहजासहजी आपल्याला श्रीगुरू सुद्धा समजणार नाहीत, कळवून घेता येणार नाही. श्रीगुरूंची सेवा करावी लागेल, सातत्यानं नित्य सेवा करावी लागेल. आणि नित्य सेवा केल्यानंतर एक दिवस त्या श्रीगुरूंची आपल्यावर कृपा होईल आणि श्रीगुरूंच्या कृपेनंच
आम्हाला जे जीव वाटायला लागलंय तो जीवपणा घालवायचं काम श्री गुरु संत महात्मे करू शकतात, लक्षात घ्या. मग ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. आपणच आपल्या स्वरूपाला हरवलेलो आहे, आपलं दुसरं काही हरवलेलं नाही. दुसरं काय हरवायला आम्ही काय घेऊनच आलेलो नाही. काय आलोय काय घेऊन? काहीही घेऊन आम्ही आलेलो नाही. जसं मोकळं आलोय तसं मोकळंच जायचं आहे. त्यामुळं हरवायचा किंवा सापडायचा काही संबंध नाही. फक्त आपलं हरवलंय ते स्वरूपाला आपण हरवलेलो आहे, लक्षात घ्या. जसं समुद्रातून मीठ बाहेर पडलं, आता समुद्रातून मीठ बाहेर पडल्यानंतर ते मीठ कुठं कुठं फिरत आलं हो, बऱ्याच ठिकाणी ते फिरत आलं, फिरत 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 आलं. परत ते ज्यावेळी समुद्राला जाऊन मिळेल त्याच वेळी त्याचा प्रवास संपला, लक्षात घ्यायचं. तसं स्वरूपापासून हा जीव बाजूला झालेला आहे. मग हा जीव जोपर्यंत त्या स्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत हे फिरणं, हे सगळं भ्रमण चालणारच आहे, लक्षात घ्या. लवण मेळविता जळे, काय उरले निराळे. अग्नी कर्पुराची ज्योती, बरं आहे ना. अग्नी आणि कापराची एकत्र जर हे झालं तर काय राहतं? काय शिल्लक? काही शिल्लक राहत नाही. पाणी आणि मीठ एकत्र आल्यानंतर तिथं काय राहतं का? काही राहत नाही. तद्वत ज्ञान जीव आणि ब्रह्म हे ऐक्य आहे, लक्षात घ्यायचं. आम्हाला ब्रह्मानं भेद वाटायला लागला आहे, पण त्या ठिकाणी अजिबात भेद नाही. हा भेद नाही हे कळवून घेण्यासाठीच आपल्याला हा सगळा खटाटोप करायचा आहे, परमार्थ करायला लागला. जीव आणि देव वेगळा वाटायला लागलोय, हा वेगळेपणा नाही, तो एकच आहे हे कळवून घेण्यासाठी हा परमार्थ आहे. आणि त्यासाठी ही सगळी शास्त्र पुराणं हे सगळ्या गोष्टी त्यासाठी आहेत. मग कीर्तन असेल, प्रवचन असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आहेत. फक्त आपल्याला मी कोण वेगळा नाही, मी कोणतरी वेगळा वाटायला लागलोय. तो देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. हा देह म्हणजे मी वाटायला लागलोय. अगोदर आधी देह काय खरा, देहासंबंधी पसारा. आधी देह खरा आहे का? हा देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. हा देह एक दिवस काय आहे? जाणार आहे. मग हा जीव आणि आत्मा हे एकच आहे, लक्षात घ्यायचं. म्हणून तरी सांगितलं ज्ञानोबाने की किंबहुना सोय जीव आत्मा याची आहे. जीव आणि आत्मा ऐक्य झालं की विषय संपला, मग बाकीचं काही करावं लागत नाही. आणि त्यासाठी हा सगळा कटोटोप करायला लागला आहे. मग हरवलंय काय? तर आपण आपल्या स्वरूपापासून बाजूला गेलेलो आहोत. आणि ज्या स्वरूपापासून आम्ही बाजूला गेलेलो आहोत त्या स्वरूपापर्यंत आपण येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या स्वरूपापर्यंत यायसाठी आपल्याला संत महात्म्यांची जीवनामध्ये अत्यंतिक गरज आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तैसे संता ते पाहता गिवसावे. संतांच्याकडे पाहायचं. संत काय करतात? संतांचं मग काय करायचं? वर्णन करायचं, संतांनी सांगितलेलं श्रवण करायचं, कीर्तन करायचं, ह्या गोष्टी. म्हणून वानावे ऐकावे तिची सदा. सतत मग संतांचं वर्णन करायचं, श्रवण करायचं. पण संतांचं करायचं का करायचं? तर संतच आपल्याला ते दाखवतं. संत आणि देव काय वेगळे नाहीत. जे वर्तत दिसती देही देहीना माझे ठाई, मी तयाचे हृदयी समुग्र असे म्हणलेलं. वेगळे आहेत का? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून संतच आम्हाला त्या स्वरूपापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. संतांच्या शिवाय कोणीही कार्य करू शकत नाहीत, कारण संतच ते आपल्याला देऊ शकतात. देणारे कोण आहेत? संतच आहेत. संतांच्या शिवाय कोणीही देणार नाहीत. सांगणार कोणी नाही, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. मग ह्या स्वरूपापासून आम्ही सोडलो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. ज्या स्वरूपाला आम्ही हरवलोय ते सापडायचं असेल तर संतांच्याकडं पाहायचं. संतांची लक्षणं आपण आत्मसात करायची. संत नेमकं काय करतात? संतांच्यानी आपल्यामध्ये काय फरक आहे? संतांनी जे सांगितलेलं आहे ते आपण करतो का? संतांची लक्षणं काय काय आहेत? संतांची श्रीगुरूंची लक्षणं आहेत ती आपली साधना आहे, लक्षात घ्यायची. साधकाची काय साधना आहे? श्रीगुरूंची संतांची लक्षणं म्हणजे साधकाची साधना आहे. आणि ती साधना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण साधक दशेत आपण असताना श्रीगुरूंची संतांची लक्षणं आपण आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ती लक्षणानं युक्त असणारे संत आहेत. मग संतांनी काय केलं नेमकं? संत उदार उदार भरले अनंत भांडार.
मग देणारे कोण आहे? संतच आहेत, लक्षात घ्या. मग कारण संतांना कळवळ आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. संतांच्या ठिकाणी आमच्याकडून काहीतरी मिळावं अपेक्षा आहे का हो? माय बाप पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत जग. आई वडील आपलं पालन पोषण करतील, पण कशा कारणे? लोभा कारणे. कारण त्यांच्या ठिकाणी काय लोभ आहे. आमच्या म्हातारपणी बघतील, हे आमचं काहीतरी भलं करतील, या लोभानं आई वडील आपलं पालन पोषण करतील. पण संतांच्या ठिकाणी काय आहे का तसं? बाबा यांना आपण काहीतरी एखादी विद्या शिकवली, काहीतरी शिकवलं, काहीतरी सांगितलं, तर यांच्याकडून आम्हाला काहीतरी मिळेल आणि मिळेल असं म्हणत असतील तर त्यांना संत म्हणता येईल का? अजिबात म्हणता येणार नाही. लक्षात घ्या, संतांच्या लक्षणातच बसणार नाही. कारण संत जे आहेत ते ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा लोभ संतांच्या ठिकाणी अजिबात नाही. आणि असे असणारे संतच आम्हाला त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाऊ शकतात. दुसरं कोणीही त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण संतांच्याकडे पाहावे, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. संतच आपल्याला त्या स्वरूपापर्यंत पोचू देतात. कारण ज्या स्वरूपापासून आपण बाजूला गेलेलो आहे, जोपर्यंत त्या स्वरूपापर्यंत आपण जाऊ शकत नाही, तोपर्यंत आपली ही वनवन ही सतत फिरणं जे आहे, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे सतत असं चालूच राहणार आहे. कितीतरी तुमचं आमचं जन्म याच्या अगोदरी झालेलं आहे आणि पुढेही होतील. थांबणार आहेत का हे तसं? जोपर्यंत आपल्याला त्या स्वरूपापर्यंत जाता येत नाही, आपण पोचू शकत नाही, तोपर्यंत हे सगळे जे सतत काय होणार आहे? हे चालणारच आहे. मग हे चालणारं जे रहाट गाडगा आहे, तो का म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटली. या रहाट गाडगा आहे का नाही? पहिलं रहाट होतं, त्या रहाटाला गाडगी बांधलेली असायची. खाली गेलं की ते गाडगं भरायचं आणि वर आलं की रिकाम व्हायचं. सतत ते रहाट गाडगं फिरतच राहायचं. त्या गाडग्याला सुट्टी कधी मिळणार महाराज? त्या गाडग्याला सुट्टीच नाही. एखादं गाडगं त्यातलं फुटलं की तेवढ्या गाडग्याला सुट्टी. तीच अवस्था महाराजांनी दृष्टांत देत असताना कशासाठी सांगितलंय? ते रहाट आता बाजूला ठेवा. आता ही तुम्ही आम्ही ही गाडगीच आहोत. या रहाटाला जो बांधलेली आहे ती गाडगी, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे सतत चाललंयच का नाही? सतत चाललेलं आहे. मग या गाडग्याला सुट्टी कधी मिळणार? हे असं फिरतच राहणार. या गाडग्याला सुट्टी असं कधी मिळेल? तर हे गाडगं एकदा त्या श्रीगुरूंच्या संतांच्या चरणावर फुटलं की मग या गाडग्याला सुट्टी आहे, अन्यथा या गाडग्यालाही सुट्टी नाही. मग हे संतांच्या श्रीगुरूंच्या चरणावर जर हे गाडगं फुटावं असं वाटत असेल तर संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानं जाणार. ते मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते नेची, पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतानं मार्ग दाखवलेला आहे आपल्याला, त्या मार्गानं जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संतच आम्हाला तिथंपर्यंत नेऊन पोचवणार. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग. भेटणार का नाही? खात्री देतो म्हणतात. संतांनी खात्री दिली, विश्वासानं सांगितलं तुम्ही विश्वास ठेवा आमच्या वचनावर, बोलण्यावर. संतांच्या विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आमचा संतांच्या बोलण्यावर, संतांच्या वचनावर विश्वासच राहत नाही. आम्ही कसं हे प्रवचन झालं की चला झालं असंच चालायचंच, हे सांगायचं सांगणाऱ्यानं आणि ऐकणाऱ्यांनी ऐकायचं. मग असं कितीतरी आपले जन्म झालेत, कितीतरी कीर्तनं झालीत, कितीतरी प्रवचनं झालीत, हे आमचं वाऱ्या कितीतरी झाल्या. आमचं हे सगळं मोजण्याला चाललेलं आहे. लक्षात घ्या. नुसतं आम्ही मोजीतच बसलोय. पायी वाऱ्या एवढ्या झाल्या, एसटीनं एवढ्या झाल्या, महिन्याच्या एवढ्या झाल्या, आळंदीच्या एवढ्या झाल्या. काय झालं? वाऱ्या एवढ्या केल्यानंतर काय आपण टाकण्याचा प्रयत्न केला आहे का परमार्थामध्ये? महाराज आम्हाला नेहमी सांगतात परमार्थामध्ये मिळवायचं काय आहे? काय मिळवायचं परमार्थामध्ये? परमार्थामध्ये मिळवायचं काहीच नाही, परमार्थामध्ये घालवायचं आहे. सगळं घालवायचं आहे, याला परमार्थ म्हणणं. लक्षात घ्या. मग काय घालवायचं आहे? पैसा अडका वगैरे हे काय घालवायचं आहे? जे काय दोष असतील ते सगळे एक घालवीत गेलं की मग उरला उरे विठ्ठल, मग काहीही राहत नाही. लक्षात घ्या. मग हे घालवायसाठी परमार्थ करायचा आहे, आम्ही परमार्थ मिळवायसाठी करायला लागलो. हीच मोठी आपली चूक झाली. मग मिळवायचं काय आणि घालवायचं काय हेही आपल्याला कळना झालंय. आणि नेमका परमार्थ आम्ही कुणासाठी
आणि कशासाठी करायला लागलोय हे कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीला सुद्धा सांगून गेलो की आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. कुणी कुणाला सोडवायचं आहे? कोणी कुणाला सोडवणार नाही. आपणच आपली सोडवणूक करायची आहे. आपणच आपल्याला बांधून घेतलेलं आहे. मी उदाहरण सुद्धा दिलं. आपणच बांधून घेतलेलं आहे ते आपणच सोडून घ्यायचे आहे. बंधनची मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. कुणाला मुक्त म्हणायचं? बंधन आहे का? आपल्याला बंधन हा याचा भास आहे, लक्षात घ्या. तो सुद्धा भ्रमच आहे. बंधन नाहीच, लक्षात घ्या. मग बंधनच नाही तर मग मुक्त कुणाला म्हणायचं? बंध नसेल तर मुक्त म्हणता येईल का? बंध आणि मुक्त हे सगळं भासच आहे. हे नुसतं बोलण्यासाठी आहे, लक्षात घ्या. मग हे नुसतं बोलून किंवा करून होणार आहे का? त्यासाठी आपणच आपल्या स्वरूपापर्यंत पोचण्यासाठी संतांना शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शरण जावे सर्व व्हावे देवाचे. कारण संतांना श्रीगुरूंना शरण गेल्याशिवाय तुम्हा आम्हाला तो यातून सोडवू शकत नाही, ते कळवू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा या ओवीच्या माध्यमातून सांगतात, तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. ज्या स्वरूपाला आपण हरपलेलो आहे, आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला आपण पोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या स्वरूपाला जर पोचायचं असेल तर त्या स्वरूपापर्यंत नेणारे संत महात्मेच आहेत. म्हणून संता ते पाहता गिवसावे. म्हणून संतांच्याकडे पाहायचं, संतांची लक्षणं आपण आत्मसात करायची आणि त्या लक्षणानं संतांची लक्षणं जर आपण आत्मसात केली आणि आपल्या अंगी जर ती लक्षणं बांधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपण त्या स्वरूपापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज शेवटी पुढं म्हणतात, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. काय करायचं? वर्णन करायचं, श्रवण करायचं. तेच 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 सदा. परमार्थात वेगळं काय का? तेच आहे का नाही? सतत पंचपदी चालू झालं की रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान, रोज तेच आहे. हरिपाठ काय? हरिमुखी म्हणा देवाची ये दारी, उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या शेजारा. रोज तोच म्हणतो. काय वेगळं काय आहे? वेगळं कायच नाही. पण त्याचा कंटाळा कधी आलाय का आपल्याला? जो मनापासून जो भक्ती करतो, जो मनापासून या सगळ्या गोष्टी करतो, त्याला कधी कंटाळा आलाय का? त्याचा कधी आलेला नाही. म्हणून मानावे ऐकावे तिची करा. वर्णन करायचं असेल तर संतांचं करा, श्रीगुरूंचं करा. श्रवण करायचं असेल तर संतांची चरित्र श्रवण करा. संतांनी सांगितलेलं सगळं काही आत्मसात करा. तर निश्चित आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येईल. पण नित्य घडायला पाहिजे, लक्षात घ्या. कधीतरी करून चालणार नाही. परमार्थामध्ये नित्य सेवेला अत्यंतिक म्हणजे आहे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. महाराज तरी परकड बोलतात, काही नित्य नेमाविन अन्न खा येतो स्वान म्हणलेला आहे. मग आता किती जण याच्यात बसतील? कधी आपल्याकडून सगळे नित्यनेम घडतात का? कधीच आम्ही विचार करत नाही. आपण आपला स्वतःचा विचार करायचा. मी नेहमी सांगतो, आपण कुठं आहे आपला आपण बघायचं. कुठल्या पायरीवर आपण आहे परमार्थामध्ये? आपलं आपण बघायचं. आम्ही दुसऱ्याचं बघतोय, यानं असं करायला नको पाहिजे होतं, त्यानं तसं करायला नको पाहिजे होतं. हे दुसऱ्याचं बघून काही फायदा होणार नाही. आपण कुठं आहे आणि आपल्याला जायचं आहे कुठं? नेहमी संतांच्याकडं पाहायचं. म्हणजे काय करायचं? आपल्यापेक्षा संत काय आहेत? श्रेष्ठ आहेत, आपल्याला तिथंपर्यंत नेणार आहेत. म्हणून संतांच्याकडे पाहायचं. मी नेहमी सांगतो की परमार्थामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्यांच्याकडं पाहायचं आणि प्रपंचामध्ये आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्यांच्याकडं पाहायचं. म्हणजे दुःख होणार नाही. का? ज्याच्याकडं 4 चाकी आहे त्याच्याकडं आपण पाहिलं तर आमच्याकडे 4 चाकी नाही म्हणल्यावर दुःख होणार का नाही? मग आपण बघायचं कुणाकडं? आपल्याकडं मोटरसायकल आहे. ज्याच्याकडं मोटरसायकल नाही, जो सायकलनं जातोय त्याच्याकडं पाहिलं तर आपल्याला बरं वाटणार का नाही? अरे बाबा, त्याच्याकडं मोटरसायकल नाही, माझ्याकडे निदान मोटरसायकल तरी आहे, म्हणजे आपल्याला काय होईल? बरं वाटेल. म्हणजे ही प्रपंचामधली अवस्था आहे, लक्षात घ्या. आणि परमार्थामध्ये काय करायचं? परमार्थामध्ये आपल्यापेक्षा उच्च असणाऱ्यांच्याकडं पाहायचं नेहमी. आम्हाला महाराज नेहमी सांगतात, आपल्याला समाधान कशात वाटतंय? आता हरिपाठ आपल्याला पाठ आहे का नाही? आपण कधी विचार केला का? नाही. आम्ही बघतोय कुणाकडं त्याला निम्मा बी पाठ नाही, त्याच्याकडे बघून आपल्याला समाधान का? मला निम्मा तरी पाठ आहे, म्हणजे एवढ्यावर समाधान. मग हे परमार्थामध्ये तेवढ्या समाधान मानून चालेल का? परमार्थामध्ये जी आपल्यापेक्षा साधना ज्यांची श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा ज्यांची साधना जास्त आहे, नित्य जे साधनेत आहेत,
म्हणजे संत महात्मे असतील, श्रीगुरू असतील, त्यांच्याकडे पाहायचं आणि मग आपण कुठंही लक्षात येईल. आणि मग आपण कुठंही एकदा लक्षात आलं की आपल्याला तिथंपर्यंत जायचं आहे हे आपण कळवून घेऊन त्यासाठी आपण परमार्थ करणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी आधी पोटी व्हावा अनुताप. परमार्थामध्ये अनुतापाला अत्यंतिक महत्त्व आहे, पण आम्ही कधी अनुतापाचा विचारच केलेला नाही. लक्षात घ्या, आमचं सगळं बघून बघून चाललंय, पण बघून बघून करून परमार्थ होणार नाही. म्हणून माऊली या ओवीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तिची सदा. आपण आपल्या स्वरूपापासून बाजूला गेलेलो आहे. परमार्थामध्ये दुसरं काय बघित बसायचं नाही. ज्या स्वरूपापासून आपण बाजूला गेलेलो आहे तो झालेला फक्त भ्रमच आहे. बाजूला गेलेलो म्हणजे कुठंतरी लांब जाऊन पडलोय असं काही नाही. तो फक्त भ्रमच झालेला आहे. मी देव असन कसा हा भ्रम झालेला आहे. तो फक्त भ्रम बाजूला केला की परमार्थात विषय संपला. आणि म्हणून हे कळण्यासाठी आपल्याला वानावे ऐकावे तिची सदा, सतत तेच आपण करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून संत महात्म्यांच्याकडे आपण पाहायचं आणि संतांची लक्षणं आपण ती आत्मसात करून आपण परमार्थ करत राहिलो तर निश्चितच आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोचता येईल. ज्या आत्मस्वरूपापासून आम्ही बाजूला गेलोय त्या स्वरूपापर्यंत जाणं हे आपलं परमार्थामध्ये इति कर्तव्य आहे. बाकीचं काय बघित बसायची गरज नाही. आणि तेच करत राहण्यासाठीच आपल्याला ही प्रवचनं, कीर्तनं, वाऱ्या हे सगळ्या गोष्टी त्यासाठीच करायचं आहे. मग हे करत राहणं हे आपलं मनुष्य जन्माचं इति कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य ज्याचं त्यानं पार पाडायचं आहे. आपलं कर्तव्य ओळखून आपण जर साधना करीत राहिलो तर निश्चितच एक दिवस आपण त्या स्वरूपापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा.